ऐक ना, मला एक सांग ना, तिला तू खरंच गणिताचा अभ्यास करायला बोलवलं होतंस की नील भाऊजींना कळावं म्हणून? नाही नाही, मी काही प्लॅन केला नव्हता, आणि प्लॅन केला असता तर तुम्हा दोघांना सांगितलाच असता ना. हो अगं, सांगितलं असताच, पण नसता सांगितलं ना तरी चाललं असतं. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा. तू जे सांगशील ते आम्ही डोळे झाकून करू. बरं चला, त्यांना फोन करा. हा बोल ग. एक मिनिट, तुम्ही ना स्वानंदीशीच बोला. हॅलो भाऊजी, आज ना घरी विम्मी मावशीची मुलगी आली होती. बर, मग तिचं काय आता? अहो भाऊजी, तुम्हाला आठवत नाहीये का की विम्मी मावशींनी माझ्यावर आरोप केला होता की मी त्यांच्या मुलीचं लग्न मोडलं, पण त्यांची मुलगी लग्नाची नाहीच आहे, ती 10वीत आहे. आणि हे मला माहिती होतं तेव्हा, नाही का. ह्या प्रकरणामुळे मला घर सोडून जावं लागलं होतं, आठवलं? हो आठवलं. ऍक्च्युली ती ना माझ्या क्लासमध्येच शिकते, तिला काहीतरी डिफिकल्टी होती म्हणून तिला मी म्हटलं की घरीच ये. पण झालं असं की कॉरिडॉरमध्ये नेमकं तिने ह्यांनाच विचारलं की जहागीरदारांचं घर कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं की फर्स्ट फ्लोर. तर ती आली, मग त्यांनी रजिस्टर चेक केलं, तर त्यांच्या लक्षात आलं की ही विम्मी मावशींची मुलगी आहे. सो ते पण आले वर, आणि तेव्हा आई पण पण हे बघ, मी आता लगेच घरी येतो, आपण घरी आल्यावर बघूया काय करायचं ते. मी बघतो काय करायचं ते. नाही, पण आज संध्याकाळी तर हे बोलणार आहेत आईंची. नाही स्वानंदी, असं होणार नाही, कारण आई त्याला बोलूच देणार नाही, तीच आधी बोलेल. सो आई त्याच्याशी आधी बोलण्यापेक्षा आपण त्याला सगळं सांगून टाकलं पाहिजे. बरोबर. वा, कळतंय का तुम्हाला? आज संध्याकाळी बोलणार आहे तो माझ्याशी, अनेक गोष्टी विचारणार आहे असं म्हणाला. अगं कशाला टेन्शन घेतेस? इंद्रनीलला गुंडाळणं तुला काही कठीण आहे का? पण आता ते सोपं नाहीये. तेव्हा तो एकटा होता, आता स्वानंदी आहे त्याच्याबरोबर. इतके दिवस सगळ्या गोष्टी गुपित ठेवल्या होत्या, आता कळलं त्याला. अगं पण इंद्रनीलचा तर तुझ्यावर आंधळा विश्वास आहे ना. आजवर त्याच्या नजरेत जे दिसलं नव्हतं ना, ते दिसलंय मला. म्हणजे अविश्वास दिसला त्याच्या डोळ्यात मला, माझ्याबद्दलचा अविश्वास. ही विम्मी पण ना, मुलगी इथे पोचल्यानंतर मला फोन करते. ती निघत असताना फोन केला असताना तरी इंद्रनीलने तिची भेट होऊ दिली नसती. इंद्रनीलची आणि तिची भेट होणं अटळ होतं. अटळ काय होतं? काय बोलताय? बघ ना, इंद्रनील तर घरातनं बाहेर पडला होता, तरीही ती त्याला पॅसेजमध्ये भेटावी. तिने ह्यालाच घराचा पत्ता विचारावा आणि मग संशय येऊन इंद्रनीलने वर यावं. त्याला काय म्हणशील तू? फक्त नशीब माझं, दुसरं काय? हा, म्हणून मी तुला केव्हापासून सांगत होतो, बाई ग शांत रहा, शांत रहा. पण नाही, तुला ऐकायचंच नसतं ना कोणाचं. तुझे आपले उद्योग चालू. कसले उद्योग? मी बोलवलं होतं तिला? मी पुन्हा सांगते, मुद्दाम स्वानंदीने सगळं केलंय. अगं ह्या ग पोरींनो, चहा घ्या. अगं घ्या ग, काळजी करू नका. आजी कशी काळजी करू नको? याआधी माझ्या मनावर एवढा ताण कधीच आला नव्हता. आज आहे ना सगळं कळणार आहे, म्हणजे कळावं असंही वाटतंय, पण त्यांना कळल्यावर त्यांचं काय होईल ह्याची काळजीही वाटते. आपण सगळे आहोत ना त्याला सावरायला. आजी, पण सगळं सहन होईल ना त्यांना? आज सांभाळून घे, परत कधी काहीच मागणार नाही. हो खरंय, आज जर निभावून नेलं ना तर खरंच काही मागायला उरणार नाही. अरे नील, निरंजन, या ना. बस. तुम्ही सगळे इथे का जमले आहात? मी घरापर्यंत पोहोचलो होतो, अगदी गेट पर्यंत. आम्हाला इकडे घेऊन आला. काय झालंय? बोलू आपण शांतपणे. पण आजी, बाकीचे कुठे आहेत घरातले? आज आमच्या नात्यातलं लग्न आहे, तर सगळेच मुलींना घेऊन लग्नाला गेलेत.
रात्रीशिवाय कोणीच येणार नाहीये. पण मग आपण इथे का भेटतो आहोत म्हणजे? आणि तुला हेही माहिती की मी आज संध्याकाळी आईशी खूप महत्वाच्या विषयावर बोलणार होतो. तेच सांगायला बोलवले तुला आम्ही. हो पण इथेच का? आपल्या घरी का नाही? कारण जिथे सतत असत्याचा जप सुरू असतो ना, तिथे एवढं मोठं सत्य सांगता आलं नसतं तुला. कोणतं सत्य? नील, व्यायांच्या घरात चाललेल्या गोष्टीत सुनेच्या माहेरच्यांनी लक्ष घालू नये असं म्हणतात. पण तरी सुद्धा मी बोलते, माझ्या नातीला तुमच्या घरात कशी वागणूक मिळत होती हे मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. आणि त्यासाठीच मी तुमच्या घरी येऊन राहिले होते. कारण माझ्या नातीच्या सुखाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न होता रे. आजी मला नेमकं काय झालंय माहित नाहीये, पण तुम्ही सांगतायचा अर्थ काहीतरी महत्वाचं आणि नक्कीच खरं असणार. काय झालंय मला सांगाल का? प्लीज सांगा. नील, तुझ्याशी लग्न केल्यानंतर माझी स्वानंदी सुखी होणार याची खात्री मला होती रे. आजच्या जमान्यातल्या मुलींसारखी ती असमंजस नाहीये. निरांजनात ठेवणाऱ्या ज्योतीसारखी आहे माझी नात. घराला उजेड आणि मायेची ऊब देणारी माझी नात आहे. ती खोटं कधीच बोलत नाही. पण तुमच्या घरात तिच्यावर असत्याच्या थपडा पडलायत रे. काय? तुझ्या प्रेमाचा आधार नसताना तर माझी पोर कधीच कोमेजून गेली असती रे. आनंदी काय बोलताय आजी? आत्ता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या. मनाची तयारी करा, कारण ते ऐकून तुम्हाला त्रास होणार आहे. कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे मी कधीच खोटं बोलत नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही आज आईंशी बोलणार आहात ते. आम्हाला म्हणजे अजून कोणाकोणाला माहितीये? आम्हाला म्हणजे घरच्या सगळ्यांना. ऍक्च्युली आम्हाला सगळ्यांना हे तुम्हाला आधीपासूनच सांगायचं होतं, पण कुणाचा धीर होत नव्हता. पण आता सांगावंच लागेल, कारण एकदा तुम्ही आईंशी बोललात ना की त्यांना सत्य त्यांच्याप्रमाणे वळवून सांगतात, जे ते आतापर्यंत करत आले. भाऊजी, आज मी तुम्हाला विनंती करते, स्वानंदी जे काही सांगेल ते तुम्ही प्लीज ऐकून घ्या. ऍक्च्युली मला कळत नाहीये की मी सुरुवात कुठून करू. मी आधी एकदम साधी गोष्ट सांगते. भजी खारट झाली होती माहितीये. त्या भजीमध्ये आईंनी मीठ जास्त घातलं होतं, मी नाही. आणि ते सगळं एका व्हिडिओत रेकॉर्ड झालं आणि ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं. फक्त तुम्हाला सांगितलं नव्हतं, कारण कुणाचा धीर झाला नाही. त्यानंतर आई मध्यंतरी माझ्या घरी राहिल्या होत्या 15 दिवस. तेव्हा आईंच्या पायाला काहीच झालं नव्हतं. तो पाय दुखावलाच नव्हता. आणि जो त्यांचा डॉक्टर बनून आला होता ना, तो मुळात डॉक्टरच नव्हता. तो एक रिक्षावाला होता, जो वच्छात्यांच्या ओळखीचा होता. आणि आम्हाला सगळं कळलं, पण तेही सांगितलं नाही, कारण कुणाचा धीर झाला नाही. भज्यांच्या पिठात तू मीठ मिसळ. सगळ्यांना माहितीये, व्हिडिओत रेकॉर्ड झाले, पण कोणी मला नाही कळू दिलं. आपली गाडी विकलीस तू, दादाला माहितीये, पण त्याने मला नाही सांगितलं. का नाही सांगितलं? सगळ्यांना माहिती मी किती प्रेम करतो तुझ्यावर. तुझं फक्त आणि फक्त पैशांवर प्रेम आहे.